नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, योग्य जोड्या लावा 2 गुणांसाठी आहे। अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे। सेंटरमध्ये तुम्हाला उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहायचे आहेत। 1. बलसागर भारत हो, त्याचा ब पर्याय बरोबर आहे साने गुरुजी। 2. गवत फुला रे गवत फुला, त्याचा अ पर्याय बरोबर आहे इंदिरा संत। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधा 2 गुणांसाठी। तुझी गोजरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात। कवितेतील ओळ आहे, तुझी गोजरी शिकून भाषा गोष्ट तुझला सांगाव्या। दुसरा अर्थ बघा, तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे। कवितेतील ओळ आहे, तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। आपण 3ही प्रश्न अभ्यासू। पहिला प्रश्न, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, कारण घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात। अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकार शक्ती वाढते। शिवाय पायांचे स्नायूही बळकट होतात, म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असे म्हटले आहे। दुसरा प्रश्न, लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? उत्तर, शमसुद्दीन हा रामेश्वर मधला वृत्तपत्रांचा वितरक होता। पूर्वी पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम मध्ये येत। नंतर युद्धामुळे पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबत नसे, तेव्हा चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जाते। ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनने लेखकाला या कामात मदतीस म्हणून घेतले। अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली। तिसरा प्रश्न, कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली? उत्तर, कवितेतील मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळ रानावर पतंग उडवत होता। अचानक त्याने गवतावर डोलणारे गोजीरवाणे गवत फुल पाहिले। अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी माळ रानावर भेट झाली। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची आहेत। प्रश्न तिसरा अ, पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा 2 गुणांसाठी। 1. धडा शिकवणे, आईने चोप देऊन समीरला धडा शिकवला। दुसरा वाक्प्रचार आहे हातभार लावणे, शाळेच्या बांधकामात काही शिक्षकांनीही हातभार लावला। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे, पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा 2 गुणांसाठी आहे। 1 आहे परवानगी, परवा, वानगी, रवा, नवा। दुसरा शब्द आहे माळावरती, त्यात लपलेले शब्द आहेत माळा, वरती, रती, मार, माती। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा 3 गुणांसाठी। 1 योग्य, अयोग्य, 2 मित्र, शत्रू, 3 ऊन, सावली। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।